नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. फिटमेंट फॅक्टर आणि पगारवाढ निर्णयासाठी दिल्लीत 3 दिवसांची बैठक. चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची आनंदाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी एक मोठी बातमी समोर येत असून वेतन आयोगाच्या संदर्भात 3 दिवसीय बैठक देशाची राजधानी दिल्ली येथे सुरू झालेली असून 28 ते 30 एप्रिल या कालावधीत चालणाऱ्या या बैठकीत फिटमेंट फॅक्टर आणि किमान मूळ वेतन यासारख्या मुद्द्यांवर मोठे निर्णय घेतले जाण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोणते 3 महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत, चला तर पाहूया. या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी विविध कर्मचारी संघटना आणि युनियनचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. बैठकीच्या चर्चेत प्रामुख्याने 3 मुद्दे केंद्रस्थानी आहेत, ज्यामध्ये कर्मचारी संघटना सध्याच्या 2.57चा फिटमेंट फॅक्टर वाढवून तो 3.25 किंवा त्याहून अधिक करणे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ पगारात मोठी वाढ होणार आहे. याशिवाय महागाई भत्त्याची समीक्षा, तर निवृत्ती वेतनधारकांसाठीच्या अतिरिक्त लाभाबाबत सादर केलेल्या मेमोरँडमच्या आधारे शिफारस करणे. 12 मार्च रोजी झालेल्या ड्राफ्टिंग कमिटीच्या बैठकीनंतर आता सुरू झालेली ही 3 दिवसीय बैठक विशेष महत्त्वाची मानली जात आहे, कारण यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर एकूण पगारात 20 ते 30% वाढ होईल अशीही आशा कर्मचाऱ्यांना आहे. दिल्लीतील या बैठकीनंतर आयोग अहवालाला अंतिम स्वरूप देण्यास सुरुवात करेल. त्यानंतर तो मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठीही पाठवला जाणार आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार हे आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.